आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़। अब हर खबर होगी अपडेट। माझं नाव मोनाली अमोल जगताप, हे माझे मिस्टर अमोल जगताप। हा माझ्या साखरपुड्यात गिफ्ट दिलेला मोबाईल होता, तो 1.5 वर्षापूर्वी हरवला होता। तर आज गोरे साहेबांनी तो आम्हाला शोधून दिलाय, जवाहरनगर पोलीस स्टेशन, आणि गोरे साहेबांमुळे आज तो मिळालाय, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। आम्ही अपेक्षा सोडली होती की हा मोबाईल पुन्हा भेटेल। नमस्कार, माझं नाव आशिष सोनटक्के। माझा मोबाईल 1 महिन्यापूर्वी हरवलेला। ॲक्च्युली हा माझ्या आईने गिफ्ट केला होता, सो इट वॉज व्हेरी प्रेशियस फॉर मी। आणि त्यानंतर कंप्लेंट केल्यानंतर गोरे सरांकडे त्यांनी सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, फक्त आम्ही तुम्हाला मोबाईल देऊ। सो मी त्यांना पुन्हा एकदा बोललो, तुम्ही चिंता करणं सोडून द्या, मी तुम्हाला देतो म्हणल्यावर देतो। त्यानंतर समहाऊ एक विश्वास हे झाला की मिळेल भाई, मोबाईल तो मिलेगा मुझे। आणि आज फोन आला सरांचा की मोबाईल सापडलाय। सो विश्वास बसेना, बट स्टिल थैंकफुल टू गोरे सर एंड जवाहरनगर पुलिस स्टेशन। आई एम रियली हैप्पी राइट नाउ। थैंक यू सो मच। मोहसिन और आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज। जवाहरनगर पुलिस स्टेशन को बड़ी कामयाबी मिली, 26 मोबाइल जब्त कर लोगों को लौटाए गए। इसके पहले भी जवाहरनगर पुलिस स्टेशन की बड़ी कार्रवाई की गई, जिसमें 300 मोबाइल अभी तक जवाहरनगर पुलिस स्टेशन ने हस्तगत किए और लोगों को भी सौंपा, जिसमें कई लोगों ने जो है जवाहरनगर पुलिस स्टेशन के पीआई साहब इनका सत्कार किया है और उनका आभार प्रकट किया उनके पूरी टीम का। साथ ही साथ यहाँ पर हमारे एसीपी साहब ने भी यहाँ पे लोगों को जब मिले, लोगों की जो भावनाएं उन्होंने देखी, बड़ा बुरा लगता है उनको कि इस तरीके के मोबाइल लोगों के चोरी जाते हैं, लेकिन जब उनके मिलने के बाद की जो खुशी होती है उसको भी उन्होंने जाहिर किया। साथ ही आज मेरे साथ में जवाहरनगर पुलिस स्टेशन के पीआई सचिन कुमार सर है। आइए उनसे जानते हैं कि किस तरीके से मोबाइल उन्होंने रिकवर करके लोगों को दिया, क्या उनका कहना है। सर, क्या कहेंगे कि किस तरीके के मोबाइल अभी तक कितने मोबाइल आपने रिकवर किए और आज क्या स्थिति रही है? आज जवाहरनगर पुलिस स्टेशन में माननीय सहायक पुलिस आयुक्त कल्याणकर साहब इनके हाथ से 26 मोबाइल जो मालक है उनको हमने दे दिए। उनमें से कुछ मोबाइल है उनके हाथ से गुम हो गए थे और कुछ चोरी के थे। जब मोबाइल किसी का जाता है तब वो पुलिस स्टेशन में कंप्लेंट करते। कुछ लोग डरते हैं पुलिस स्टेशन आने के लिए, और हम उसको प्रोत्साहित करते हैं और बुला के उनको कंप्लेंट लेते हैं। और वो जो मोबाइल चोरी की कंप्लेंट है वो हमारे पुलिस कांस्टेबल मारुति गोरे, ये सीआर पोर्टल है, उनके ऊपर वो कंप्लेंट दर्ज करते। उसके बाद सीआर पोर्टल से जैसा ही हमको पता चलता है कि ये मोबाइल किसके पास है, उसका नाम और एड्रेस पता होने के बाद हम उनसे कांटेक्ट करते हैं। ऐसे बहुत मोबाइल है जो बाहर के राज्य में गए हैं, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, यहाँ गए। कुछ लोगों के मोबाइल ऐसे है कि 2-2, 3-3 साल से मिले नहीं, वो हमने आइडेंटिफाई किया है, उनको हमने कांटेक्ट किया है जिसके पास है, वहाँ से विनती करके ये मोबाइल हमने जवाहरनगर पुलिस स्टेशन पे मंगाया है और आज वो मोबाइल उन लोगों को दे दिए है। उनमें से बहुत लोगों के ऐसे कि जिनकी कैपेसिटी नहीं थी और कुछ प्रियजन है, उन्होंने कुछ ऐसे मौके पर उनको दिए थे कि जो वो भुला नहीं सकते, इसलिए उनको आज जो मोबाइल मिले हैं इसके लिए उन्होंने हमारे पुलिस स्टेशन को या हमारे काम को बहुत बहुत बधाई दी है। उन्होंने अच्छी तरह से हमको कमेंट्स भी दिए हैं, हमारे प्रति उन्होंने जो विश्वास दिखाया है इसके लिए हम भी उनको आभार मानते हैं। सर, मैं तिरुपति बालाजी गया था, लोग बोलते कि बालाजी तुमको पावले, लेकिन मेरा मोबाइल जो भी चुराया था वो आईआईटी चोर था, सिंपल चोर नहीं था। उन्होंने मोबाइल चुराने के बाद मेरा 40,000 रुपये ट्रांसफ़र कर लिया और एक दूसरे पर 8,000 रुपये ट्रांसफ़र करके उसका भी मोबाइल मार दिया। तो ऐसा करके आजकल आईआईटी चोर हैं। और मैं ये सोच लिया था कि ये मोबाइल मिलने वाला नहीं है, कर्नाटक में जाने के बाद मुझे मिलेगा नहीं, फिर भी मुझे जवाहर कॉलोनी पुलिस स्टेशन में आने के बाद कंप्लेंट मैंने किया और आज मुझे मेरा मोबाइल मिल गया। मैं पुलिस वालों का पूरे तहे दिल से उनका धन्यवाद देता हूँ। 2 महिने झाले हरवला आहे, ॲक्सिडेंट झाला होता माझा, त्यावेळेस हरवला आणि आता तो मला गोरे सरांनी भेटून दिला। तो ठाणे भिवंडी येथून भेटला आहे, त्याच्यामुळे मी त्यांची खूप खूप आभारी आहे। आता मोबाईल कोणत्या पोलीस स्टेशनला मिळाला? हा मोबाईल मला जवाहर पोलीस स्टेशन येथे भेटला आहे। थँक्यू सर। माझा मोबाईल हा माझ्यासाठी खूप गरजेचा आहे, कारण की हा माझा पाडव्याला माझ्या मिस्टरांनी गिफ्ट दिला आणि हा मोबाईल म्हणजे मला कधीच मोबाईल भेटला नाही आणि तो मोबाईल भेटला याचा खूप आनंद झाला। आणि तो अचानक घरातून चोरी गेला, मग अक्षरशः मी खूप रडले होते, कारण की गिफ्ट भेटलेला का तो हरवला तर खूप हे होते। त्याच्यामुळं मग
आम्ही पोलीस स्टेशनकडे आलो, कंप्लेंट केली. सगळ्यांनी म्हणले की मोबाईल भेटणार नाही, तरी सुद्धा आम्ही कंप्लेंट केली आणि गोरे सरांनी आमची कंप्लेंट घेतली. नंतर आम्ही खूप चक्कर मारलो, पण सरांच्या सहकार्यामुळे आम्हाला हा मोबाईल भेटला, म्हणून त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. सध्याच्या युगात मोबाईल एक अतिशय गरजेची वस्तू. खरं तर त्या मोबाईलची जनसामान्याचं, विशेषतः मध्यमवर्गीयाचं, जीवाभावाचं भावनिक नातं तयार होतं. तो जेव्हा जातो, विसरतो, चोरीस जातो, त्यानंतर तो मिळेल की नाही, वस्तू असल्यामुळं मिळेल की नाही मिळेल, बरेच जण तक्रार करत नाही. काही जणांना पोलीसच्या ह्याच्यावर भरोसा नसतो, काही जणांना वाटतं की गेला तर गेला, आता परत काय मिळणार की नाही मिळणार, काय करायचा. पण जरी त्यातलं सिम कार्डचा डाटा बऱ्याच जणांचा त्यात महत्त्व असतो, त्यात मेमरी असतात, परत ती मेमरी परत क्रिएट करता येत नाही, त्यामुळे भावनिकता खूप असते. तर बऱ्याच जणांनी आपलं पोर्टल आहे CEIR मध्ये या मोबाईल मिसिंग झाली, गाळ झाला, चोरी गेली या बाबतीत माहिती भरली होती, तक्रार दिली होती पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनचे आमचे जवाहरनगरचे PI श्री सचिन कुंभार आणि आमची टीम गोरे आणि जी काही DBची टीम आहे यांनी स्वतः त्यात परिश्रम घेऊन हे जे पोर्टल आहे CEIR याच्याकडून पूर्ण माहिती स्वतःकडे घेऊन त्याचं अनालिसिस करून आतापर्यंत असे 300च्या जवळपास मोबाईल रिकवर केले. त्यापैकी आता लेटेस्ट त्यांनी हे 26 मोबाईल रिकवर केलेले आहेत, ज्या विकल्या गेले होते, कोणी गेले होते, कोणाला मिळाले होते, त्यांच्याकडून मूळ मालकाला हे आता मी बसलो होतो तर एक आजोबा आले होते, अंगावर आता काटे येतात. त्यांच्या येऊन त्यांनी मला पेढा दिला. साहेब म्हणले मला खूप आभार, मला व्यक्त होता येत नाही. म्हणजे इतकं भावनिक नातं असतं मोबाईलची, व्यक्त होता येत नाही. नातवाला घेऊन आले होते, माझा मोबाईल भेटला. एक गृहिणी आली होती, तिच्यासाठी ते दागिन्यापेक्षा महत्त्वाचा होता मोबाईल, मुलासाठी घेतलेला, जीवनात कधीच न घेऊ शकणार होती अशा भावनेनं तिनं तो एकदा मोबाईल घेतला होता आणि तो गहाळ झाला, या चोरीला गेला होता. तिला परत मिळालं. तिने भावना अक्षरशः म्हणजे गजानन महाराजांची कृपा, दत्त जयंती इत्यादी तुम्ही आता म्हणजे सगळं भक्तमय वातावरण असं सर्व काही तिनं भावना व्यक्त केल्या. त्या ताईचं पण भावना ऐकून घेतल्या. खूप अभिमान वाटतो. सचिन कुंभार साहेब आणि त्यांची गोरे DBची टीम ही स्वतःहून जे परिश्रम करते आणि हे जे आशीर्वाद भेटतात, त्यांचे जे भावना व्यक्त होतात, त्यातून निश्चितच आम्हाला पोलिसांना स्फुरण मिळतं. आमचे पोलीस आयुक्त श्री पवार साहेब, DCP स्वामी साहेब यांचं नेहमी याबाबत मार्गदर्शन आणि आग्रही भूमिका असते की सामान्य जनतेच्या त्यातल्या मिडल क्लासच्या ज्या भावना आहेत त्या ओळखून सचोटीनं काम केलं पाहिजे. निश्चितच आम्ही आमचे स्टाफ PI यांनी हे काम केलेलं आहे. त्यात 3 चोरीचे मोबाईल पण आपण रिकवर केलेले आहेत आणि इतरही मोबाईल रिकवर केले. आता त्या भावना आपण स्वतःच पत्रकार मंडळीनं ज्यांचे गेलेत मूळ मालकाला विचारल्या पाहिजे. आपल्याला सर्व झाला त्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. ये सभी कार्रवाई हमारे जो पुलिस आयुक्त साहब प्रवीण पवार साहब है, पुलिस उपायुक्त परिमंडल 2 प्रशांत स्वामी साहब और सहायक पुलिस आयुक्त उस्मानपुर विभाग मनीष कल्याणकर साहब, इनके मार्गदर्शन पे किए हैं. थैंक यू.